तुम्ही जे आता म्हणालात की पुरोगामी महाराष्ट्र होता आणि बंगाल पुरोगामी होता, तर ते पुरोगामित्व महाराष्ट्राने गमावलेलं आहे हे आपण मान्य करायला पाहिजे. शिवाजी कोण होता याच्यावरनं जर वाद होत असेल तर आपण पुरोगामित्व सोडून दिलंय ते सगळं. त्यामुळे महाराष्ट्र काही पुरोगामी राहिलेलं नाही, ते सोडून द्या आता. ते म्हणजे आंबेडकर, फुले, शाहू वगैरे निव्वळ बोलण्यापुरतं आहे आणि जे राजकारण चाललंय ते राजकारण तुम्ही बघता, आम्ही बघतो. त्यामुळं बीजेपी तुम्हाला तिकडे फरफटत नेते तिकडे हिंदुत्वाकडे आणि पुरोगामित्वाला पूर्ण काडी लावलेली आहे, ती वेगवेगळ्या राज्यात लावली आहे, तशी ती बंगालमध्ये लागेल. तुमची निवडणूक सुरू असताना एखाद्या तृणमूलच्या किंवा सत्ताधारी पक्षाच्या संबंधित मदत करणाऱ्या संस्थेवरती रेड पडते ईडीची, त्यांच्या लोकांना अटक होते आणि मतदान झाल्यावरती त्यांना ते सोडून दिलं. त्यांनी कोर्ट म्हणाले हे कसं आणले तुम्ही, काय हे काय हे होऊ शकत नाही, द्या सोडून द्या त्यांना. म्हणजे असं आहे की त्यांना काय ईडीची चौकशी करायची नव्हती, तो फक्त एक दहशतीचा भाग होता की बघा तुम्ही हे केलं तर आज जावं लागेल, परवडतंय का तुम्हाला, मग गप्प बसा. तर हे जे परवडत नसेल, हिंमत नसेल तर गप्प बसा, हा पॅटर्न जो आहे ना हा बराच काय सुरू आहे. हा महाराष्ट्राने आता तो पुरवून पचवून झालेला आहे. ते लोक संजय राऊत वगैरे आज जाऊन आले. आता हा पॅटर्न बंगालमध्ये नवीन आहे, हा पहिलाच आहे आयपॅक वाला की ज्याला या पॅटर्न मध्ये त्यांनी पकडलं, आत टाकलं, मग जमीन दिला. तर ही बंगालमध्ये या पद्धतीची सुरुवात असेल. एका बीजेपीच्या नेत्याने गप्पा मारताना असं खाजगीमध्ये एकदा सांगितलं होतं आम्हाला की काय ममता जिंकेल काय वेळेला, असं प्रश्न विचारल्यावरती ते म्हणाले की बघा हे बघा तुमच्याकडे जे शरद पवार जे आहेत तर ते 6 शरद किंवा 7 शरद पवार एकत्र करा, इज इक्वल टू एक ममता दिदी, बाप अशी आमची लढाई आहे. अशी आता ही ममता बॅनर्जी रस्त्यावरती उतरून चप्पल विप्पल घालून तयार आहे ना लढायला, तशी ती लढाई आहे. त्यामुळे त्या लेवलला जाऊन बीजेपी जर लढत असेल तर कुठल्या लेवलची जरब दोन्ही कडच्या पक्षांना, कार्यकर्त्यांना, नेत्यांना बसवली असेल ती याची कल्पना करा तुम्ही. 2021 ची जी निवडणूक होती त्यावेळेला मी तिकडे जाऊन आलो होतो. त्यावेळेला बीजेपीची निव्वळ हवा होती, म्हणजे आम्ही येतोय असं बीजेपी म्हणत होते आणि आम्ही येतोय म्हणजे आम्ही सत्तेवरतीच येतोय असं म्हणत होते. त्यांची तेवढी तयारी नव्हती. पण यावेळेचं वातावरण 2026चं वातावरण हे पूर्णतः बदललेलं वातावरण आहे. ही तुंबळ लढाई आहे हे मान्य करावं लागेल. म्हणजे अगदी कुठल्याही विचारांचा कुठलाही माणूस असेल तरी त्याला मतदान करणारा असेल तरी त्याला हे मान्य करावं लागेल की ही तुंबळ लढाई आहे. आणि बीजेपीनी ठरवलेलं होतं की यावेळेला ममता दिदींना आपण ते त्यांच्याकडून सत्ता हिरावून घ्यायची. तर या पद्धतीने जर तुंबळ लढाई होत असेल तर मतदानाच्या दिवशी तुम्हाला फर्स्ट फेज मध्ये आणि सेकंड फेज मध्ये जे विशेषतः दुसऱ्या फेज मध्ये त्याच्यावरून तुम्ही अंदाज करू शकता की ही किती स्पर्धा आणि किती टोकाची एक फाईट होती हे दिसेल. म्हणजे ममता बॅनर्जी या भवानीपूर मधल्या त्यांच्या मतदारसंघामध्ये सकाळी 8 आणि 9 वाजता जर त्यांच्या मतदारसंघामध्ये जात असेल, पोलिंग बूथ वरती बसत असतील तर त्याच्यावरून लक्षात घ्या की काय वातावरण असेल तिथे. बीजेपीनं सो कॉल्ड ममताचे जे त्यांनी कोट अनकोट केलेला गुंड किंवा जे काही असा कोट अनकोट शब्द वापरला तर त्यांच्याकडून बूथ कॅप्चरिंग होऊ नये किंवा धमक्या येऊ नये मतदारांना, याच्यासाठी प्रचंड फौजफाटा हे केला. ते तुम्हाला त्याच्या बातम्या आल्यात की बिहार मधला जो एसपी जो पोलीस अधिकारी जो होता आणि त्याच्यावरून केवढा मोठा राडा झाला. तर हे म्हणजे 2026 ही बंगाल मधली अभूतपूर्व निवडणूक आहे. याच्यामध्ये कोण जिंकेल हे जर एक्झिट पोलला जर सांगता येत नसेल तर भले पूर्वी एक्झिट पोलचे हे चुकलेले आहेत हे समजू शकतो, पण एखादा एक्झिट पोल म्हणतो की आम्हाला एक्झिट पोल आम्हाला सांगणं शक्य नाही, तिथली परिस्थिती तशी नाही, लोक बोलत नाहीत, असं ज्यावेळेला म्हणतात त्यावेळेला ती निवडणूक तुम्ही कल्पना करा काय लेवलची झालेली असेल. म्हणजे ऍक्सिस माय इंडियाचं जे मला वाटतं गुप्ताजींनी सांगितलं की ते 80% लोक बोलायला तयार नाहीत आणि जे बोलायला तयार आहेत किंवा आहेत ते दहशतीखाली बोलतात. तर हे काही लक्षण नाही ना की ओपन निवडणुकीचं किंवा मतदानही ओपन झालेलं आहे असंही म्हणता येत नाही. म्हणजे एकूण बीजेपी जिंकेल किंवा तृणमूल जिंकेल, कोणीही जिंकेल, तरी ही निवडणूक ही खरोखर शांततेने झाली का, लोकांच्या जरब लोकांवरती नव्हती, मुक्तपणे झाली अशी म्हणता येईल का, याच्यावरती खरं प्रश्नचिन्ह आहे. मला हाच प्रश्न विचारायचा महेश सर हाच प्रश्न विचारायचा की एवढे लोक बोलत नाहीयेत, का बोलत नाहीयेत? एकतर असं तर कुठल्या
राज्यात होत नाही. आपण बिहार, युपी, झारखंड, अगदी मध्य प्रदेश या राज्यातल्या निवडणुका बघितल्यात. मी स्वतः सुद्धा या सगळ्या निवडणुका बघितल्या, दिल्लीच्या निवडणुका बघितलेल्या आहेत, आपल्या महाराष्ट्रातल्या निवडणुका बघितलेल्या आहेत. आपण बोलतात लोक जनरली त्यांच्या मनामध्ये जे असतं ते थोडंफार म्हणजे अगदी किंतु परंतु असलं तरी सुद्धा ते बोलतात आणि त्यांच्या मनामध्ये जे आहे ते सांगतात. बंगाली लोक यावेळेला बोलत का नाहीयेत, काय वाटतं तुम्हाला? बंगाली लोक बोलत नाही याचं कारण की त्यांना दोन्हीकडून भीती वाटते. कारण मागच्या वेळेला असं झालं होतं, तो आरोप पण होता की जिंकल्यानंतर, ममता बॅनर्जी जिंकल्यानंतर, तृणमूल जिंकल्यानंतर तिथं जो सगळा राडा झाला, जी दंगल झाली, त्याच्यामध्ये ती तृणमूल घडवून आणली होती आणि त्याच्यात मारामारी झाली, लोकांचे जीव गेले. तर ही जी दहशत आहे ती तृणमूल काँग्रेसकडून पण होऊ शकते. आणि आता बीजेपी हा आक्रमक पक्ष आहे, जो केंद्रातला पक्ष आहे, त्याची पद्धत जी आहे ती आक्रमक आहे. म्हणजे आपण दोन्हीकडून दोन आक्रमक पद्धतीच्या पक्षांच्या राजकारणामध्ये अडकलेलो आहेत आणि आपल्याला भीती आहे, आपल्याला कोणीतरी मारेल, आपला जीव जाईल, याची प्रचंड दहशत आहे, हे मान्य करायला लागेल. आणि त्याच्यामुळे लोक बोलायला तयार नाही. जर खरोखर म्हणजे महाराष्ट्रामध्ये कधी झाले का की एक्झिट पोल झाले आणि लोक बोलत नाहीयेत, भले खोटं बोलू देत किंवा खरं बोलू देत, असं झालंय का? तर तसं झालेलं नाही. मग बंगालमध्येच का होतं, तर बंगालमध्ये पूर्वी पण म्हणजे ज्यावेळेला कम्युनिस्ट होते त्यावेळेला ग्रामीण भागामध्ये दंगे होत होते, बूथ कॅप्चरिंग होत होतं. त्याच्यानंतर ममता आले, ममतांच्या काळात पण या सगळ्या गोष्टी होत होत्या, म्हणजे हिंसा होत होती. तीच हिंसा ही इथं पण आहे. पण लक्षात घ्या, या हिंसेच्या माग एक हे आहे, म्हणजे एखाद्याने काठी मारणे, चाकूबुक घुसणे, खून करणे, हा सरळ हिंसा आहे. पण आत्ताची जी स्थिती आहे, आता 2026 साली ज्या झाल्या ती हिंसा ही अत्यंत श्रूडपणे झालेली हिंसा म्हणावी. म्हणजे मी तुमचा काही खून करणार नाही, तुम्हाला मारणार नाही, काही नाही, पण माझी धमकीच अशी असेल की तुम्ही घाबराल. तर हे जे मनात भीती बसली आहे आणि म्हणून तिथल्या लोकांनी ते बोलायला नकार दिलाय की कुठला माणूस हा माणूस बीजेपीचा आहे का, हा माणूस तृणमूलचा आहे, मी बोललो तर काय होईल, निवडणुकीनंतर 2 महिने राहतील सीआरएफ काय तुमच्या केंद्रीय पॅरामिलिटरी फोर्सेस, पण त्याच्यानंतर काय होईल, किती दिवस पॅरामिलिटरी फोर्सेस राहतील. जर समजा बीजेपी आला, ठीक आहे, बीजेपी आल्यानंतर पॅरामिलिटरी फोर्सेस 2 महिन्यांनी गेल्यानंतर हे बीजेपीचे कार्यकर्ते काय करतील किंवा तृणमूलचे फॉर दॅट मॅटर काय करतील, ही जी भीती आहे ही कधीही कुठल्याही राज्यात नव्हती, ती बंगालमध्ये यावेळेला तुम्हाला दिसलेली आहे. अच्छा, मला अजून एक गोष्ट तुम्हाला विचारायची म्हणजे की बघा, मुद्दे जे होते ते मुद्दे तर आपल्याला कल्पना आहे की म्हणजे बंगाल माटी माणूस 2011 पासून जे आहे ते बंगालमध्ये ही घोषणा जी आहे ती ममता बॅनर्जी देताना दिसतात आपल्याला. बंगालच्या सगळ्या रस्त्यांवरती सुद्धा बंगाली अस्मिता, त्यांनी जय श्रीरामला जय बांगला ने उत्तर देण्याचा सुद्धा प्रयत्न केला. या बाजूने हिंदुत्वाचा प्रचार आहे. ज्या पद्धतीनं महाराष्ट्र पण बघितलं आपण, हळूहळू महाराष्ट्र सुद्धा त्याच दिशेने सर. 2 प्रोग्रेसिव्ह राज्य देशातली की ज्याच्याबद्दलची वाच्यता चर्चा कायम होत असते. एक आहे महाराष्ट्र, दुसरा आहे बंगाल. महाराष्ट्रानं तर स्वतःच एकूण इमेज जी आहे ती पालटली असल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. बंगालमध्ये तुम्हाला काय बघायला मिळते? बंगालच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला काय दिसतं? बंगाल हा महाराष्ट्राच्या पॅटर्नवरती चाललेला आहे. पॅटर्न इन द सेन्स की महायुती होईल किंवा शिंदे आणखीन फडणवीस यांचं जे काही राजकीय युद्ध सुरू आहे किंवा फोडाफोडी सुरू आहे, या पद्धतीचं नव्हे. तुम्ही जे आता म्हणालात की पुरोगामी महाराष्ट्र होता आणि बंगाल पुरोगामी होता, तर ते पुरोगामित्व महाराष्ट्राने गमावलेलं आहे, हे आपण मान्य करायला पाहिजे. शिवाजी कोण होता याच्यावरनं जर वाद होत असेल तर आपण पुरोगामित्व सोडून दिलंय ते सगळं. त्यामुळे महाराष्ट्र काही पुरोगामी राहिलेलं नाही, ते सोडून द्या आता. ते म्हणजे आंबेडकर, फुले, शाहू वगैरे निव्वळ बोलण्यापुरतं आहे आणि जे राजकारण चाललंय ते राजकारण तुम्ही बघता, आम्ही बघतो, तेव्हा महाराष्ट्र काय पुरोगामी नाही. त्यामुळे आता हा या पुरोगामित्वाचाच मुद्दा असेल तर बंगाल हे त्या दिशेने चाललेला आहे. तो ते तृणमूलचं सरकार येऊ दे किंवा बीजेपीचं सरकार येऊ दे, मुद्दा बीजेपीने राम आणखीन हनुमानाचा काढल्यावरती ममता दिदींच्या प्रचारामध्ये राम आणि हनुमान की नाही, तिकडे आपण चाललेलो की नाही, म्हणजे सॉफ्ट हिंदुत्वाची लाईन तृणमूल काँग्रेसने घेतली की नाही, ती घेतलेली आहे. त्यामुळं बीजेपी तुम्हाला तिकडे फरफटत नेते तिकडे हिंदुत्वाकडे आणि पुरोगामित्वाला पूर्ण काडी लावलेली आहे, ती वेगवेगळ्या राज्यात लावली आहे, तशी ती बंगालमध्ये लागेल. आणि जर तिथले जर ज्या वेळेला डाव्यांकडून ज्यावेळेला तृणमूलकडे आलं त्यावेळेला
ज्यावेळेला तिथले जे बुद्धिवादी होते, पुरोगामी होते, ज्याला भद्रलोक म्हणतात, अशी लोक तृणमूलकडे आली आणि त्यांनी वोटिंग केलं आणि त्याच्यामुळे डाव्यांचा पराभव झाला. आता जर हीच लोक जर बीजेपीकडे येऊन मतदान करणार असतील तर त्याचा प्रवास कुठे चाललाय पहा. जे ममतावरती नाराज होते डावे लोक, ते लोक 2021 मध्ये भाजपला मतदान केलं होतं त्यांनी. आता जे बदल पाहिजे असं म्हणणारे जे लोक शहरातले आहेत, कलकत्ता शहरात असतील किंवा इतर शहरातले आहेत, ते उच्च मध्यमवर्गीय, हे जर बदल हवा आहे आणि तो बदल म्हणून जर भाजपला स्वीकारणार असतील आणि त्यांचं हिंदुत्व स्वीकारणार असतील तर मग पुरोगामित्वाच्या काय गप्पा करण्यात काहीच अर्थ नाही. हे वस्तुस्थिती आहे. आता ते राजकारण चांगलं वाईट किंवा त्याला विरोध करावा किंवा त्याचा पुरस्कार करा हा भाग वेगळा, पण कुठं चाललंय बंगाल तर इकडे चाललंय हे मान्य. दुसरा एक मुद्दा आहे की बंगाली अस्मिता तुम्हाला या इलेक्शन मध्ये कुठे दिसते? मग जर बंगाल जर पुरोगामित्वाच्या बाजूने आता या बाजूला उजव्या बाजूला त्याचा पेंडुलम झुकत असेल तर जी बंगाली अस्मिता, जय बांगलाचे नारे दिले जात आहेत, मा माटी माणूसचे नारे दिले जात आहेत किंवा अशा पद्धतीचे नारे दिले जातात की तुमच्याकडे, मी त्या घोषणा ऐकल्या त्या बंगालीतल्या होत्या की तुमच्याकडे आहे ईडी सीबीआय आणि मोठा पैसा आणि आमच्याकडे आहे काय साधी साडी आणि हवाई चप्पल मधली ममता, अशा. तर ही जी गोष्ट आहे तर याला किती स्कोप आहे म्हणजे आत्ताच्या राजकारणामध्ये, आत्ताच्या घडीला? मग बंगाली अस्मिता कुठे आहे या सगळ्यामध्ये? बंगाली अस्मिता 2021 साली होती आणि बंगाली अस्मितेनं ममता दिदींना जिंकून दिलं, ममता बॅनर्जींना जिंकून दिलं. आता ही बंगाली अस्मिता जी आहे ती बीजेपीने अक्वायर करण्याचा प्रयत्न केला ना. म्हणजे ही बंगाली, आम्ही पण बंगालीच आहोत, आम्ही मच्छी खातो ना, आम्ही मच्छी खातो, आम्ही काय फक्त काय शाकाहारी नाही आहोत, आम्ही मच्छी खातो, आम्ही ते बंगालचं सगळं खाणं खातो, आम्हाला काय विरोध नाही. तुम्ही जर देवीला तर प्रसाद दाखवायचा असेल तर तसा प्रसाद आम्ही पण दाखवू. ही बंगाली अस्मिता जी आहे ती बीजेपीने अक्वायर करण्याचा प्रयत्न केला, जो मागच्या वेळेला जमला नव्हता. त्यांनी फक्त रामच आणला. यावेळेला त्यांनी दुर्गा पण आमचीच आहे असं म्हणाले. आम्ही छानचे जर भाषणं तुम्ही बघितली तर त्याच्या सुरुवातीला शेवटी त्यांनी दुर्गा माता वगैरे या पद्धतीचे ज्या घोषणा केल्या किंवा तर ते बंगाली अस्मिता कॅप्चर करण्याचा प्रयत्न आहे ना. त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा मराठी अस्मिता म्हणून आहेच ना. एक वर्ग जो आहे, आता रिक्षा चालकांनी मराठी बोललं पाहिजे, हे मराठी अस्मितेच सगळं लक्षण आहे. ज्याच्यामध्ये भाजपला नको असेल ते त्यांच्या राजकारणाच्या आडीत असेल, पण एक वर्ग महायुतीतला पण आहे की त्यांना तो रिक्षा चालकांनी मराठी बोललं पाहिजे असं वाटतंय. तर मोठा वर्ग आहे कार्यकर्त्यांचा, त्यांना मतदान करणाऱ्या मराठी लोकांचा. तर ही मराठी अस्मिता तिथं पण आहे, आपल्याकडे पण आहे, तशी ही बंगालमध्ये पण आहे. ती आता बंगालमध्ये ती तृणमूलने कॅप्चर केली होती, ती आता बीजेपी कॅप्चर करते. आता एक उदाहरण सांगतो. तुम्ही कालची जर बातमी बघितली असेल त्या ममतांचं जे इलेक्शन कॅम्पेन ते करणं जे किंवा रणनीती जे करत होते, आयपॅक जी संस्था आहे, तर त्याच्यावरती रेड पडली आणि त्यांचं नाव विसरलो, त्यांना अटक केली गेली ईडीने आणि त्या ह्याच्यात, आणि त्यांना जामीन मिळाला ना काल. म्हणजे तुमची निवडणूक सुरू असताना एखाद्या तृणमूलच्या किंवा सत्ताधारी पक्षाच्या संबंधित मदत करणाऱ्या संस्थेवरती रेड पडते ईडीची, त्यांच्या लोकांना अटक होते आणि मतदान झाल्यावरती त्यांना ते सोडून दिलं. त्यांनी कोर्ट म्हणाले हे कसलं आणले तुम्ही, काय हे काय हे होऊ शकत नाही, द्या सोडून द्या त्यांना. म्हणजे काय आहे की त्यांना काही ईडीची चौकशी करायची नव्हती, तो फक्त एक दहशतीचा भाग होता की बघा तुम्ही हे केलं तर आज जावं लागेल, परवडतंय का तुम्हाला, मग गप्प बसा. तर हे जे परवडत नसेल, हिंमत नसेल तर गप्प बसा, हा पॅटर्न जो आहे ना हा बराच काय सुरू आहे. हा महाराष्ट्राने आता तो पुरवून पचवून झालेला आहे. ते लोक संजय राऊत वगैरे आज जाऊन आलेले. आता हा पॅटर्न बंगालमध्ये नवीन आहे, हा पहिलाच आहे आयपॅक वाला की ज्याला या पॅटर्न मध्ये त्यांनी पकडलं, आत टाकलं, मग जामीन दिला. तर ही बंगालमध्ये या पद्धतीची सुरुवात असेल की जर समजा बीजेपीचं जर मोडस ऑपरेंडी या 12 वर्षातली बघितली आणि बंगालमध्ये सरकार आलं त्यांचं, तर ही मोडस ऑपरेंडी या पद्धतीनं कॅप्चर म्हणजे या पद्धतीने पुढे जाईल. त्याचा जो काय म्हणतो तो
प्रस्तावना जी होती ती प्रस्तावना तुम्हाला निवडणुकीच्या प्रचारात दिसतं की ममता बॅनर्जीच्या सगळ्या हालचालींवरती पूर्ण काय म्हणतो नजर ठेवणे. तर ही नजर ही जी आहे ही जरब बसवण्याचाच प्रकार आहे ना. आता ते एका बीजेपीच्या नेत्याने गप्पा मारताना असं खाजगीमध्ये एकदा सांगितलं होतं आम्हाला की काय ममता जिंकल काय वेळेला असं प्रश्न विचारल्यावरती ते म्हणाले की बघा तुमच्याकडे जे शरद पवार जे आहेत तर ते 6 शरद किंवा 7 शरद पवार एकत्र करा इज इक्वल टू 1 ममता दिली. अशी आमची लढाई आहे. अशी आता ही ममता बॅनर्जी रस्त्यावरती उतरून चप्पल विप्पल घालून तयार आहे ना लढायला. तशी ती लढाई आहे. त्यामुळे त्या लेवलला जाऊन बीजेपी जर लढत असेल तर कुठल्या लेवलची जरब दोन्हीकडून दोन्हीकडच्या पक्षांना कार्यकर्त्यांना नेत्यांना बसवली असेल ती याची कल्पना करा तुम्ही. अच्छा, मला अजून एक प्रश्न आहे की ममतांना गेल्या त्याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महिलांनी खूप मोठी साथ दिलेली होती आणि आपल्याला कल्पना आहे की आता नारी शक्ती वंदना बिल आलं. अर्थात ममतांनी काही त्या आरक्षणाची वाट कधी बघितली नाही. त्यांनी आधीच आपल्या पक्षामध्ये महिलांना त्यापेक्षा अधिकचं स्थान दिलेलं आहे. पण ज्या पद्धतीनं एक प्रचार झाला की महिला विरोधी आहेत ममता बॅनर्जी, त्यांनी त्या विधेयकाच्या विरोधामध्ये मतदान केलं, भाषण केलं आणि तिथल्या सगळ्या लोकांमध्ये त्याचा परिणाम. तर तुम्हाला असं वाटतंय की या वेळेला महिला मतं जी आहे ती ममतांपासून दुरावतील? त्याचं कारण असं आहे की त्यांना परत 3,000 रुपये देण्याचं आश्वासन भाजपनं दिलेलं आहे. ममता 1,000 रुपये देत होते, ते 1,500 रुपये केलं. भाजपनं असंही सांगितलं की आम्ही बेरोजगारांना सुद्धा 3,000 रुपये देऊ. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये फ्रीबीज पण आणलेले होते. या सगळ्याचा परिणाम म्हणून ममतांपासून महिला दूर जातील असं तुम्हाला वाटतं? तरुण दूर जातील असं तुम्हाला वाटतं? भाजप जिंकलं ना, या निवडणुकीत भाजपचा विजय झाला आणि सत्ता आली तर महिलांनी ममता बॅनर्जीला डीच केलेलं आहे हे क्लिअर होईल. म्हणजे जर ममता बॅनर्जी पुन्हा सत्तेवरती आल्या तर महिला आणि मुस्लिम या दोघांनी ममता बॅनर्जींना तारलं असं म्हणता येईल. आणि जर बीजेपी आलं तर बीजेपी जिंकण्याची 2 प्रमुख कारणं असतील. एक प्रमुख कारण त्यामध्ये महिला मतदार हेच असेल. त्याचं कारण असं आहे, महिला आरक्षणाचा संबंध नाही. महिला आरक्षणाचा वरती कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न हा बीजेपीने मधल्या टप्प्यात केला. पहिल्या टप्प्यामध्ये स्थानिक लेवलवरती जाऊन महिला सुरक्षा हा जो मुद्दा होता तो त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती फोकस केला. सामूहिक बलात्काराचा मुद्दा, आणखीन तो त्या हॉस्पिटल मधला काय नाव मेडिकल कॉलेजमध्ये त्या डॉक्टर तरुणीवर मेडिकल कॉलेज मधला अत्याचार. तर हा स्थानिक लेवलवरती जाऊन बीजेपीने फोकस केला होता आणि त्याला रिस्पॉन्स मिळत होता या लेवलवरती की प्रशासन चांगलं नाही, महिलांची सुरक्षेचा प्रॉब्लेम आहे, भ्रष्टाचारी आहेत, तृणमूलचे कार्यकर्ते हे आरेरावी करतात, गुंडगिरी करतात. आमचं दिजीम बद्दल काही म्हणणं नाही पण हे तृणमूल पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते चांगले नाही. हा जो स्थानिक लेवलवरचा प्रचार होता ना त्याला रिस्पॉन्स मिळत होता. आणि हे 2021 मधली आणि 2026 मधली बीजेपीचा जो धोरण होतं, इलेक्शनची स्ट्रॅटेजी होती, तो हाच फरक होता. इथे तुम्हाला कधीही यावेळेला तुम्हाला दिसलं नाही की मोदींवरती फोकस आहे, अमित शहांवरती फोकस आहे. हे सगळे तिथे होते पण फोकस हा महिलांवरती होता, महिलांच्या सुरक्षेवरती होता. पण मधल्या काळात बीजेपीने इथे जे महिला आरक्षणाचा घोळ घातला ना त्याच्यावरून म्हणजे तो स्थानिक महिला आणखी परत केंद्रातला एक इशू असं दोन्ही मिक्स करण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्यातून काही साध्य झालं असं मला वाटत नाही. 2 मुद्दे आहेत महिलांच्या संदर्भातले जे जर वर्क झाले तर बीजेपी सत्तेत येईल. एक महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न जो चेंज म्हणून जो आहे अँटी इन्कम्बन्सी त्यातला मुद्दा होता. आणि दुसरा मुद्दा की महिलांसाठी असलेल्या वेगवेगळ्या योजना म्हणजे 3,000 देणे किंवा या सगळ्या ज्या आपल्याकडे जे लाडकी बहीण होतं तसं त्या पद्धतीचं म्हणजे ममतांनी लक्ष्मी भांडार वगैरे हे सगळं दिलं, महिलांसाठी दिलं, त्याचा उपयोग पण झाला. पण जर चेंज हवा असेल, सुरक्षेचा मुद्दा असेल आणि त्या मुद्द्यावरती जर ग्रामीण भागातल्या महिलांनी असं ठरवलं की यावेळेला बदल म्हणून आपण बीजेपीला मतदान करायचं तर बीजेपी महिलांच्या जीवावरती, महिलांच्या मतदानावरती जिंकू शकते. दुसरा एक मुद्दा याच्यामध्ये लक्षात म्हणजे त्याच्या चर्चा खूप झाली की बघा ममता बॅनर्जी हा स्वतः एक मोठा चेहरा आहे, देशभर ममतांचं नाव आहे, विरोधी पक्षातला एक प्रमुख चेहरा त्यांना मानलं जातं आणि प्रखर विरोधक आहेत, त्यांची
वाणी, त्यांचं वागणं? काही प्रमाणामध्ये होऊ शकतं की बंगाली अस्मितेचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये बंगाली अस्मिता आणखीन महिलांचा मुद्दा ऍड केला, दोन्ही एकत्र केले तर मग ममता बॅनर्जी आहेत, बंगाली आहेत, त्या महिला आहेत, 15 वर्ष राज्यकर्ता आहेत, त्या रस्त्यावर उतरून काम करतात, त्यांची जी फौज आहे ती महिला आहे, महिला नेत्या आहेत, आणि त्यातल्या अनेक खासदार आहेत, त्या पार्लमेंटमध्ये अत्यंत रोखठोक बोलतात, आक्रमक बोलतात, चिमटे घेऊन बोलतात, भाजपच्या नेत्यांना अगदी हैराण करतात, हे सगळं आहे. आणि दुसऱ्या बाजूला बीजेपीकडे तसं ताकदीचा बलाढ्य नेता नाही, ही फॅक्ट आहे. पण जी आत्ताची जी बीजेपीची जी सगळी स्ट्रॅटेजी आहे, स्ट्रॅटेजी ही या नेत्यांवरती पूर्णतः अवलंबून आहे अशातला भाग नाही. त्यांनी जी स्ट्रॅटेजी केली आहे त्याच्यामध्ये लोकल लेवलला ज्या पद्धतीने त्यांनी प्रचार केला, एक भाग. दुसरा भाग, मतदानाच्या दिवशी त्यांनी 2.5 लाख जवान जर आणून मतदान घडवलं असेल तर त्यांनी कुठल्या लेवलची तयारी केली असेल हे लक्षात घ्या. तिसरा मुद्दा असा आहे की SIR जो हे झाली, त्यांची मोहीम झाली SIR मध्ये, त्याच्यामध्ये 27 लाख लोक जी मागच्या वेळेला त्यांनी मतदान केलेलं आहे पण त्यांना यावेळेला मतदान करता आलं नाही. आता त्याच्यावरती त्या प्रोसिजर सुप्रीम कोर्टात काय झालं आणखी हे सगळं तो चर्चेचा आणि याचा भाग झाला. पण मतदानाच्या दिवशी हे 27 लाख लोक त्याच्यामध्ये सहभागी नव्हते. आता हे 27 लाख लोक अशा मतदारसंघांमध्ये असतील की जिथे 1%, 2% आणि जिथे लढत अगदी कर होणार असेल तिथे बीजेपीला याचा फायदा होईल ना या सगळ्या याच्यामध्ये. त्यामुळे ममता दिदी किंवा ममता बॅनर्जी, सायोनी घोष वगैरे या ज्या नेत्या आहेत त्या महिला असल्या, बंगाली अस्मिता असली तरी सुद्धा, आणि बीजेपीकडे नाही, ठीक आहे, काय शुभेंदू अधिकारी आहेत, बाकी कोणी नाही फास्ट, पण स्टील ह्या गोष्टी ज्या सोंगट्या हलवल्या गेल्या आहेत अमित शहाकडून, त्या इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने हलवल्या गेल्या आहेत की त्या म्हणतात की नाही आहेत नेते, ठीक आहे, पण आम्ही खालच्या लेवलला मतदारसंघ निहाय काम करू. म्हणजे मालदा आणखी मुर्शिदाबाद मध्ये मुस्लिम डॉमिनेटेड आहे ना, ठीक आहे, तिथे आम्हाला काही मिळणार नाही ना, पण त्याच्या पलीकडचा जो वरचा जो भाग आहे दार्जिलिंग आणि याचा जयपाईगुडी वगैरे, जलपाईगुडी वगैरे, तिथं आम्हाला मिळत आहेत ना. आणि खालचा साऊथचा भाग आहे जो प्रेसिडेन्सीचा भाग आहे, 111 मला वाटतं हे आहेत कलकत्त्याचा, तो तिथे जर तो ममता दिदींचा गड असेल, तिथे जर आम्हाला 30-40 जागा मिळत असतील, आम्ही जर पोखरून काढू तर आम्हाला सत्ता बनवता येईल, सरकार बनवता येईल. तिथे पहिल्या फेज मध्ये 110 असं अमित शहा म्हणत असतील तर कुठल्या तरी एका बेसिसवरती ते त्यांचं कॅल्क्युलेशन असावं आणि ते अगदीच निग्लिजिबल आहे किंवा ते फेकून द्यावं असं म्हणता येत नाही. त्यामुळं ते ह्यावेळची जी 2026 ची प्लॅनिंग जे आहे बीजेपीचं ते त्यांनी वेगळ्या पद्धतीने केलंय. त्याच्यामध्ये महिला आणि SIR या 2 फॅक्टर आहेत आणि मतदानाच्या दिवशी ज्या पद्धतीने त्यांनी ते सगळं घडवून आणलं, सगळं जो आपल्याला दिसलं ते, तर त्या अशा 3 गोष्टी आहेत ते बीजेपीची सत्ता आली तर त्याच्यामागे ह्या 3 गोष्टी आहेत. अच्छा, मला बघा महाराष्ट्रामध्ये ज्याला आपण विचार करतो त्याला जनरली आपण मराठा मतदार किती, दलित मतदार किती, मुस्लिम मतदार किती, ओबीसी किती असा विचार करतो. बंगालमध्ये आपण ज्याला करतो SC, ST, अदर बॅकवर्ड कास्ट आणि जनरल कॅटेगरीमध्ये सुद्धा मुस्लिमांचा जो वाटा आहे तो ममतांच्या विजयामध्ये मोठा असतो असं ते म्हणतात की बांगलादेशवरून बऱ्याचशापैकी तिकडून लोक आणले जातात, त्यांना मतदार बनवलं जातं, वोटिंग कार्ड दिलं जातं. आता बांगलादेशवरून आणलं जातं का नाही जात हा तर एक तपासाचा भाग आहे. ते अमित शहा, कारण तेच स्वतःच केंद्रीय गृहमंत्री आहेत आणि परराष्ट्र सुद्धा भाजपचं, म्हणजे ते भाजपचे सरकार आहे, केंद्रातलं सरकार, त्याच्याबद्दल जे बोलायचं बोलले. पण मुस्लिम पॉप्युलेशन जे आहे ती ममतांना विजयापर्यंत नेण्यासाठी पुरेशी आहे का? पुरेशी म्हणजे मी या अर्थानं म्हणतोय की बाकीच्या इक्वेशनच्या प्लस करून ममता बॅनर्जी या जिंकतात मुस्लिम वोट, हिंदूंमधल्या महिलांचं वोट आणि काही प्रमाणात हिंदू पुरुषांचं वोट. त्यामुळे मुस्लिम जे काही मतदार असतील त्यातले 90% ममता बॅनर्जींना वोटिंग करतात. या वेळेला तर त्या मुद्द्यामुळे वादांनी कन्सोलिडेटेड वोटिंग केले. एक रिपोर्ट आहे म्हणजे जे काही हे आलेले सर्वे झाले, सर्वे, तर ते पाहिलं तर 90% मुस्लिमांनी ममता बॅनर्जींना पाठिंबा दिला, मतदान केले असा एक अंदाज आहे. दुसरी गोष्ट अशी की हिंदूंमध्ये पुरुष आणि महिला यांचं वेगवेगळ्या पद्धतीनं मतदान झालेलं असू शकतं. महिला
हिंदूंमधल्या महिलांनी ममता बॅनर्जींना दिलं असेल मतदान, तर मुस्लिम आणखीन महिला असं येऊन त्यांना ऍडव्हान्टेज मिळू शकतं. त्यातले पुरुष जे आहेत ते पुरुष कदाचित असं असू शकतं की आम्हाला चेंज पाहिजे आहे आणि आम्ही बीजेपीला मतदान करू, तर हे झालेलं असू शकतं. आता 30% म्हणजे मला वाटतं ओव्हरऑल 27 ते 30% हे बंगालमध्ये मुस्लिम आहेत. ही मोठी संख्या आहे या त्या अर्थाने. आणि असं धरूया आपण की 50% हिंदूंमधले 50% पुरुष, 50% महिला मतदार, त्यातल्या 40% 45% महिलांनी ममता बॅनर्जींना वोट केलं आणि त्यातल्या 20 ते 30 पुरुषांच्या हिंदू पुरुषांपैकी 20 ते 30% लोकांनी ममता बॅनर्जींना वोट केलं. तर हा संपूर्ण चंक हा ममता बॅनर्जींच्या बाजूने जातो आणि त्यांना ऍडव्हान्टेज मिळतो. त्यामुळे मुस्लिम प्लस या हे फॅक्टर असं मिळून ते 15 वर्ष ममता बॅनर्जींची सत्ता आहे. आता बीजेपीने त्याच्यामध्ये छेद करण्याचा प्रयत्न आहे ना. त्यांना माहितीये की मुस्लिम आपल्या बाजूने नाहीत, मुस्लिमांना आम्ही उमेदवार देत नाही, ते मतदार आपले नाहीत. आता मग जर ते मतदारांचा उपयोग कसा करायचा, तर हे मतदार कापले गेले तर काय होईल, त्यांची छाटणी झाली तर काय होईल, ते नाहीच आहेत मतदार याच्यामध्ये. तर ते नसणं हे बीजेपीला एक प्रकारे पॅसिव्ह मतदान सारखं नाही का झालं. पॅसिव्ह मतदान इन द सेन्स की मतदानच झालं नाही ममतांच्या दृष्टीने. बघा, मतदानाची टक्केवारी जी आहे, गेल्या वेळेला जी मतं घेतली भाजपनं 38% मतं घेतली आणि त्यांच्या मतांमध्ये जवळपास 27% वाढ झाली आणि ममतांनी 48% मतं घेतली, त्यांच्या मतांमध्ये सुद्धा 3% वाढ झाली. म्हणजे हे पण इंटरेस्टिंग. त्यांना 211 जागा मिळाल्या ममतांना आणि यांना 77 जागा मिळाल्या. तर यावेळेला 38 पासूनची जी जंप आहे ती जंप त्यांची अजून 10% वाढल्याशिवाय आणि ममतांची जंप कमीत कमी ममतांची 5% मतं कमी झाल्याशिवाय तो विजय जो आहे भाजपला तो साध्य करता येणार नाही. तर ते जे आकडे दिसत आहेत आता आलेले, तुम्ही पण बघितले असतील वेगवेगळे एक्झिट पोल्स, तर ते जे आकडे आहेत आणि झालेलं मतदान 92% मतदान झाले. म्हणजे सरासरी जर केलं तर आपण 91-92% दोन्ही फेज मधलं मतदान. काय वाटतं? खूप मोठ्या प्रमाणात मतदान झाले हे मान्य करायला पाहिजे. पण समजा असं तुम्ही लक्षात घ्या की 91 लाख मतदार ह्याच्यातनं गेलेले आहेत या पहिल्या ह्याच्यातनं, म्हणजे 2021च्या ह्याच्यातून 2026 91 लाख लोक गेलेत. आता 91 लाख जर समजा असतील, त्यातले काही हे झाले, मृत्यू झाले वगैरे, हे सगळं सोडून द्या, पण जर असेल तर काय स्थिती असेल या सगळ्याची, तर पर्सेंटेज वाईज कमी आलं असतं ना पर्सेंटेज. बरोबर. हे पर्सेंटेज जर कमी, हे पर्सेंटेज जर कमी आला असतं तर मागच्या वेळेला किती पर्सेंट मतदान झालं होतं? साधारणतः 82% वर आहे मला आता आकडा. मग तेवढंच साधारणतः किंवा त्याच्यापेक्षा 2-3% जास्त झालं असतं ना. आता जो आकडा आहे त्याला तुम्ही SIR चा संदर्भ जोडा ना, मग कळेल की ते खरोखरच इतकं प्रचंड झालंय का. ज्याला जास्त मतदान होतं जनरली असं म्हटलं जातं की सरकार बदलतं. तुमचा अनुभव काय आहे? बंगालमध्ये काय जनरली, म्हणजे त्याचा काही अंदाज लावता येईल? बिहारमध्ये काय, बिहारमध्ये इतकं मतदान झालं, बीजेपी झालं ना तिथे. महाराष्ट्रात काय झालं? महाराष्ट्रामध्ये महायुती झाली ना परत. मुद्दा आहे की ठीक आहे, आपण त्या एका कॅल्क्युलेशन आपण म्हणतो की मतदान वाढलं आणि अँटी इन्कम मंत्री वगैरे वगैरे, पण बीजेपीच्या काळात तुम्ही, माझं म्हणणं आहे ना की बीजेपीच्या काळात ना अँटी इन्कम मंत्री हा शब्द वापरूच नका. अच्छा. बीजेपी सतत प्रो इन्कम्बन्सी मध्येच आहे. हरियाणा घ्या, मध्य प्रदेश घ्या, राजस्थान घ्या, महाराष्ट्र घ्या, प्रो इन्कम्बन्सी मध्ये आहे. त्यांना अँटी इन्कम्बन्सी वगैरे याचा काही संबंध नाही. आपण वेगळ्या पद्धतीने खरं तर राजकारणाचा विचार करायला पाहिजे. बंगालची आहे त्यावेळेला म्हणजे भाजप विरोधात असताना झालेलं मतदान आहे ना हे, म्हणजे भाजप सत्तेमध्ये नाहीये त्यावेळेला झालेलं अधिकचं मतदान आहे आणि तेही 10%. पण ठीक आहे ना, 10% झालं असेल. हे 10% आता ते का आलं, सर्वे आला नाही त्याचं पण एक कारण आहे बरं का, की ते 10% जे कारण आहे ते बीजेपीच्या विरोधात, आपलं तृणमूलच्या विरोधात मतदान करायचं म्हणून वाढलं का. मुस्लिम आणखीन यांनी बंगाली अस्मिता आणि मुस्लिम ह्याच्यामुळे त्यांनी भरघोस तृणमूलला मतदान केलेलं आहे. तुम्हाला माहितीच नाही ना ह्या गोष्टी. आणि एक सर्वे असं म्हणतो की आम्ही सर्वे मांडूच शकत नाही. जर अशी परिस्थिती असेल तर बंगालमधल्या कुठल्याही एका मुद्द्यावरती डेफिनेट मत व्यक्त करणं आहे ना, हे म्हणजे यावेळेला आपण ते
नाही करू शकत. म्हणजे सर्व्हेनी देखील मागं पाय घेतला आणि ते म्हणाले नाही बाबा आम्ही काय देत नाही, हे काय खरं नाही बाबा आमचं काय. तर ते त्यामुळे कोणीच खरं तर सांगू शकत नाही की महिला प्लस मुस्लिम यांनी भरघोसपणे ममता बॅनर्जींना वोटिंग केलं म्हणून 10% वाढले का ममता आणि हे नको आहेत आम्हाला, यांची गुंडगिरी नको आहे म्हणून भरघोसपणे महिला आणखीन पुरुष, हिंदू पुरुष या सगळ्यांनी मिळून बीजेपीला वोटिंग केलंय. हा एक म्हणजे हा भाग आहे ना त्याच्यामधला कोण आहे. मला अजून एक प्रश्न जो म्हणजे अगदी शेवटच्या भागामध्ये आहोत, आकडे जे एक्झिट पोल आलेले आहेत, मी विनंती करेन की ते एक्झिट पोल जे आहेत ते ऑन स्क्रीनवरती टाका. एक्झिट पोल काय सांगतात बघा. जेव्हीसीचा एक्झिट पोल आहे टीएमसी 131 ते 152, भाजप 138 ते 159. खूप क्लोज कॉन्टेस्ट दिलेली आहे. पी मार्क नावाचा आहे तो 118 ते 138 टीएमसी, 150 ते 75 म्हणजे ह्याच्यामध्ये थोडं अंतर आहे. खूप एज दिलेला आहे भाजपला. मॅट्रिक्स मध्ये 125 ते 140 टीएमसी आणि इकडे भाजप 146 ते 161 म्हणजे जिथं टीएमसी संपतंय म्हणजे मॅक्झिममला तिथून भाजप सुरू होते. म्हणजे इथं पण भाजपला एज आहे. पोल डायरी 99 ते 127 टीएम आणि भाजप 142 ते 171. तर हा खूप मोठा एज आहे. मला असं वाटतं की ही थेटपणे त्यांनी दिलेली काय भाजप जिंकणार असं म्हणणारे दोन पोल दिसतात. एक पोल डायरी टुडे चाणक्य आहे की जे टीएमसीला 100 जागा देतात आणि भाजपला 192 जागा देतात. आता वरचे दोन पोल जे आहेत ते इतक्या एज वरती आहेत की ते सांगणं कठीण आहे आणि खालचे दोन पोल जे आहेत ते थेटपणे देत आहेत. तर आता जनरली जे लोक आज आपल्याला पाहतायत तर आता हा शेवटचा हे आहे की आकडे बघून तुमचं मत काय बनलेलं आहे. बंगाल तुम्ही फिरलेले आहात, बंगाल तुम्हाला कल्पना आहे आणि केंद्रीय भाजप दिल्लीतून बर्ड आय व्ह्यू मधून केंद्रीय भाजपनं कसं रणनीती आखली होती ती पण तुमच्या डोळ्याखाली आहे. हे आकडे आणि 4 तारखेचा निकाल. मी तुम्हाला आधीच म्हटलं की बीजेपी म्हणजे जे सर्वे आले त्याच्यात दोन सर्वे असे आहेत की जे ममता बॅनर्जींना भरघोस त्यांनी मतं दिलेली आहेत, म्हणजे जागा दिलेल्या आहेत. आणि 2 असे सर्वे आहेत की ज्याच्यामध्ये बीजेपीला भरघोस जागा दिलेल्या आहेत. असे टोकाचे आलेत आणि इन बिटवीन राहिलेले जे आहेत ते त्यांनी आसपास जागा दिल्या आहेत. म्हणजे ते इन बिटवीनचं आपण काही फार लक्ष देण्याचे ते बघूया नको ना. इन बिटवीन मला असं वाटतं की इन बिटवीन काही नाही असणार नाही. एक तर स्ट्रेट वे बीजेपीला कडे स्विंग होईल किंवा अदरवाईज जर तुम्ही 10% वाढला असं म्हणतात तर तो स्विंग एक तर इकडे जाईल किंवा ते तिकडे जाईल ना. त्यामध्ये इन बिटवीन काय असणार नाही. तर वरचे 2 पोल आणि खालचे 2 पोल ह्याच्यापैकी काहीतरी एक घडेल असा एक अंदाज मला आहे. जर मी आधी पण म्हणलं की जर महिलांना खरोखरच ममता दिदी नको आहेत तिकडे, आमच्या काय बंगाली अस्मिता आणि हे सगळं बाजूला ठेवा, पण ह्या ममता बॅनर्जींचं सरकार नाहीये, चांगलं सुरक्षित नाहीये आमच्यासाठी आणि आम्हाला आता नवीन पर्याय पाहिजे असं म्हणून जर त्यांनी जर वोटिंग केलं आणि तो स्विंग जर बीजेपीकडे गेला तर खालचे 2 जे आहेत जे बीजेपीला भरघोस जागा देत आहेत तर ते भरघोस जागा मिळतील बीजेपीला. हा एक भाग. आणि जर हा स्विंग जर ममता बॅनर्जींच्याकडे गेला तर ते वरचे 2 जे आहेत ते खरे ठरतील. इन बिटवीन काही होईल अशी काही मला काही हे वाटत नाही, शक्यता नाही. म्हणजे मागच्या वेळेला 2021 ला पण असं म्हणत होते की इन बिटवीन काहीतरी होईल आणि बीजेपी येईल, पण स्विंग असा झाला की ते 200 मला वाटतं 21 जागा काहीतरी त्यांना इतक्या जागा मिळाल्या. प्रचंड स्विंग झाला तो. तर याच पद्धतीने ते रिपीट होईल. पण तुम्ही आत्ताच्या जी निवडणूक झाली ती इतकी अनप्रेडिक्टेबल, इतक्या म्हणजे व्हॅरिड, म्हणजे त्याच्या व्हेरिएबल्स ज्या आहेत ना ते व्हेरिएबल्स बदलले गणितातले, त्या समीकरणातले. हे व्हेरिएबल SIR होता का मागच्या वेळेला? नव्हता. हे व्हेरिएबल बदललं. महिलांचा मुद्दा मागच्या वेळेला होता, बंगाली अस्मिता मागच्या वेळेला होती, पण सुरक्षेचा मुद्दा हे व्हेरिएबल जे आहेत ते काहीच्या काही प्रमाणामध्ये बीजेपीने प्रचार केला त्याचा. तर हे जे बदललेली परिस्थिती जी आहे त्या बदललेल्या परिस्थितीमध्ये यू नेव्हर नो असं या घडीला किंवा दोन्ही म्हणजे आपण प्रेडिक्ट नाही करू शकत. जर तसं असतं ना तर ऍक्सिस इंडियाने स्वतःच स्कूल हे केलं असतं ना, त्यांनी माघार नसते घेतली.